मंडळाचे आमचे सर्व म्हणजेच बाबू गणिगा सत्कार करतील। व्यासपीठावर उपस्थित योगेश गणिगा यांचा सत्कार करतील। बाबू गणिगा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करतील। माननीय श्रीयुत योगेश गणिगा साहेब यांनी आपलं मोलाचं योगदान दिले, तसंच आता या आपला अमूल्य वेळ जो दिलेला या स्पर्धेकरता त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत। माननीय श्रीयुत योगेश गणिगा साहेब। तसेच योगेश यांना सोबत त्यांचे सहकारी राजेश हेगडे सर यांचे देखील आमच्या मंडळाचे कार्यकर्ते श्रीकांत आपटीकर शाल श्रीफळ आणि तुळशी वृंदावन देऊन त्यांना देखील सन्मानित करण्यात येत आहे। तुम्ही देखील आपला जो अमूल्य वेळ राजे सर दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत। त्यानंतर वळूया व्यासपीठावर उपस्थित माननीय निशा परुळेकर मॅडम यांनी देखील आपला जो अमूल्य वेळ दिलेला आहे या आता रात्रीचे किती वाजले या सामन्यापर्यंत शेवटच्या अंतिम सामन्यापर्यंत तरी त्यांनी थांबून त्याचं प्रक्षेपण पाहिलं त्याकरता आणि जो अमूल्य वेळ दिला त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत। निशा परुळेकर मॅडम यांनी या स्पर्धेकरता आम्हाला अगदी मोलाचे सहकार्य दिलेले आहे त्याबद्दल रुची पाटणकर आमच्या मंडळाच्याच कार्यकर्त्या त्यांना शाल श्रीफळ तुळशी वृंदावन आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते। निशा परुळेकर मॅडम यांचं राहुल मात्रे यांना मी विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत रियाज मुलानी साहेब विधानसभा संघटक यांचा देखील आम्ही शाल श्रीफळ तुळशी वृंदावन देखील त्यांचा सन्मान करण्यात येते। माननीय श्रीयुत रियाज मुलानी साहेब विधानसभा संघटक। धन्यवाद मुलानी सर। त्यानंतर आम्ही मापाडकर साहेबांना विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत किशोर गायकवाड साहेब वॉर्ड क्रमांक 25 व्यापारी संघटन अध्यक्ष आणि प्रत्येक वर्षी आम्हाला तुमचे अगदी मोलाचे सहकार्य लाभत असते असं किशोर गायकवाड साहेब तुम्ही जो आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहोत। आणि ते स्वतः देखील क्रिकेट या खेळाचे चाहते आहेत आणि खेळलं देखील आहेत आम्ही एकेकाळी असे किशोर गायकवाड साहेब आणि यावेळी आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती दिलेली आहे। खूप खूप आभार तुमचे साहेब। आता मी विनंती करतो संकेत कांबळी यांना दिलीप सावंत साहेब देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत। माननीय श्री दिलीप सावंत साहेब यांचा सत्कार करतील संकेत कांबळी। धन्यवाद सावंत साहेब तुम्ही आपला जो अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी आहोत। त्यानंतर उमेश चेऊलकर यांनी देखील आपला जो अमूल्य वेळ दिलेला आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत। मी विनंती करतो मापणकर साहेब यांना श्रीयुत उमेश चेऊलकर यांचा शाल श्रीफळ आणि तुळशी वृंदावन देऊन त्यांचा सत्कार करण्यात येत आहे। श्रीयुत उमेश चेऊलकर साहेब।
आता मापडकर साहेबांना पुन्हा एकदा विनंती करतो, व्यासपीठावर उपस्थित श्रीयुत संतोष शिंदे यांचा शाल श्रीफळ आणि तुळशी वृंदावन देऊन सत्कार करतील. संतोष शिंदे साहेब, तुम्ही देखील जी या प्रशांत चषका करता आपली उपस्थिती दर्शवलेली आहे त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत आभारी आहोत. माननीय श्रीयुत संतोष शिंदे साहेब. चला दोन्ही संघ आपल्याला विनंती मुख्य मंचाच्या समोर यायचे. आपण अगदी थोड्या वेळामध्येच मुख्य प्रेझेंटेशनला सुद्धा सुरुवात करणार. तिन्ही संघ आणि जे खेळाडू अजूनही मैदानाच्या मध्ये प्लीज आपल्याला विनंती की आपण समोर यायचंय. अगदी चला प्लीज तिन्ही संघ अष्टविनायक क्रिश 11 मीरा रोड आणि त्यासोबतच अमरदीप जे संघ आजच्या दिवसामध्ये होते रुही 11 चेंबूर प्लीज समोर यायचंय. त्यानंतर आता येथे व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब, माजी नगरसेवक आणि या चषकामध्ये अगदी मोलाचं सहकार्य आहे. फक्त या वर्षी नाही तर प्रत्येक वर्षी आम्हाला मोलाचं सहकार्य लाभत असतं. कोणत्याही मार्फत जसेल ते आर्थिक असू दे या कोणत्याही परमिशन थ्रू किंवा कोणती काही अडचण आली तर प्रत्येक वेळी आम्हाला धावून आलेले असे आमचे लाडके योगेश भोईर साहेब यांनी जो आपला अमूल्य वेळ देखील दिलेला या चषका करता त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमी तुमचे अत्यंत ऋणी राहील. माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब, माजी नगरसेवक, प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक 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 आभार. त्यानंतर आता येथे सौ प्राजक्ता सावंत विश्वासराव यांचे देखील आगमन झालेले आहे. प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने त्यांचे हार्दिक स्वागत. माजी नगरसेविका अशा प्राजक्ता सावंत विश्वासराव आणि आमचे प्रेरणास्थान म्हणजेच अशोक सावंत साहेब यांच्या कन्या आहेत त्या आणि प्रत्येक वर्षी आम्हाला मोलाचे सहकार्य ज्याप्रमाणे त्यावेळी अशोक सावंत साहेबांनी केले त्यानंतर प्राजक्ता सावंत विश्वासराव यांनी देखील केलेलं आहे. चला तिन्ही संघ प्लीज समोर यायचे. मुख्य प्रेझेंटेशनला आपण सुरुवात करतोय. चला आता मी तिन्ही संघ जे विजयी झालेले तिन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करतो. रुही 11, क्रिस 11 आणि अमरदीप या तिन्ही संघाच्या त्यानंतर अजून एक आम्हाला मोलाचं सहकार्य करणारे असे ब्रूम ब्रूम बॉईजचे ब्रूम ब्रूम बॉईज यांना देखील आम्ही सन्मानित करीत आहोत शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन. ब्रूम ब्रूम बॉईज गेल्या वर्षी देखील यांचे आम्हाला मोलाचे अगदी योगदान लाभलेले असे ब्रूम ब्रूम बॉईज. धन्यवाद ब्रूम ब्रूम बॉईज. त्या पाठोपाठ मी विनंती केली तिन्ही कर्णधार प्लीज मंचावरती यायचे. प्रेसीची बॅट आपल्याला आहे विजयी कर्णधाराला रुई 11 चेंबूर, त्या पाठोपाठच अर्थातच क्रिस 11 मीरा रोड. तिन्ही संघांचे कर्णधार रुही 11, क्रिस 11 आणि अमरदीप 11. तिन्ही संघांच्या कर्णधारांनी लवकरात लवकर व्यासपीठावर यावे. प्रेसी स्पोर्ट्स तर्फे तिन्ही संघाच्या कर्णधारांना बॅट आणि टी शर्ट आम्ही देऊन सन्मानित करणार आहोत. अमरदीप बॉईज, अमरदीप 11. चला अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणजेच प्रतीक याला आमंत्रित करतो आम्ही. सामनावीराचा पुरस्कार मिळालेला आहे. अंतिम सामन्याचा सामनावीर जो ठरलेला आहे प्रतीक याला आमंत्रित करण्यात येते व्यासपीठावर. अंतिम सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे जो माननीय सौ प्राजक्ता सावंत विश्वासराव यांना मी विनंती करतो जो हा अंतिम झालेला सामना या सामनावीराचा पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे जो क्रिस 11 या संघाचा प्रतीक याला सामनावीराचं टी शर्ट देऊन त्याला. चला प्रतीकसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. बडे मॅच का बडा खिलाडी प्रतीक ठरतो मेगा फिनालेचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.
चला कर्णधार तिन्ही यायचे वरती. प्रेसीची बॅट आपण पाहतोय, स्वतः संचालक आपल्या सोबत आहेत. घनश्यामला आपण पाहतोय, तिन्ही कर्णधार घनश्याम, संदीप, मीरा रोड कर्णधार प्लीज. रोनक बॅट घेण्यासाठी आपण यायचे. सर्वांना बॅट्स आहेत. विजयी पूर्ण संघाला बॅट आहे. एक ते एक कर्णधार यायचं लगेचच. 3 प्रेसीची बॅट आपण पाहतोय, स्वतः संचालक आपल्या सोबत आहेत. बक्षीस घेणं सर्वांना आवडतं. मुख्य कार्यक्रम आपण सुरू करतोय. प्रशांत चषक 2024 कैलासवासी प्रशांत कांबळी, कैलासवासी दत्ता पाटील यांच्या स्मरणार्थ मित्रांच्या मार्फत भरवली गेलेली स्पर्धा आता 13वा पर्व अंतिम टप्पा गाठते. बॅट आपण पाहतोय विजयी कर्णधाराच्या संघाला अर्थातच घनश्याम शिंदेला आपण पाहतोय. अनेक वर्ष अंडर क्रिकेटची सेवा याच्या माध्यमातून झाली आहे. प्रेसीचे संचालक आपण पाहतो आपल्या सोबत आहेत. अप्रतिम देखणी सुबक बॅग आपण पाहतोय आणि त्यासोबतच जर्सी. घनश्याम शिंदे आपल्या स्क्रीनवरती आणि दोन्ही प्रेसीचे संचालक अर्थातच आपल्या समवेत आहेत. घनश्याम शिंदेला आपण आपल्या स्क्रीनवरती पाहतोय. प्रेसीची बॅट स्वीकारताना स्वतः संचालक साहेब प्रेसीचे आपल्या सोबत आहेत. त्यानंतर संदीप यायचे आपण सुद्धा. धन्यवाद घनश्याम. चला संदीप साठी टाळ्यांचा गजर आपण पाहतोय. अमरदीप 11 संघ प्रेक्षक आणि दर्दी प्रेक्षक मात्र अमरदीप संघाच्या बाजूने आहेत. चला प्लीज रोनक यायचे आपण सुद्धा. जर्सी सुद्धा आपण पाहतोय प्रेसीच्या माध्यमातून. प्रशांत चषक भव्य दिव्य बक्षीस समारंभाचा कार्यक्रम आपण पाहतोय. रोनक यायचं प्लीज. क्रीस 11 मीरा रोड साठी जोरदार टाळ्यांचा गजर एकदा होऊन जाऊ द्या. आणि हा मात्र दर्दी प्रेक्षक आहे. जर्सी आणि त्यासोबतच मॅन ऑफ द मॅच ची बॅट आपण पाहतोय. चला आता मात्र आपण वळूया. चला उपांत्य फेरीचा जो सामनावीर होता म्हणजेच केसर, उपांत्य फेरीचा जो सामनावीर होता केसर, याला श्री मोटर्स यांच्याकडून देखील विशेष आकर्षक असं गिफ्ट आहे एअरपॉड्स. केसर याला विनंती करतो ज्यांनी उपांत्य फेरीचा सामनावीर होता केसर, श्री मोटर्सचे संस्थापक म्हणजेच श्रीकांत आपटीकर यांच्यातर्फे तुम्हाला पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येत आहे. कुश आपटीकर, श्रीकांत आपटीकर यांनी कुश आपटीकर याला मान दिलाय. त्यांचा सुपुत्र म्हणजेच तो केसर याला सन्मानित करतील. सामनावीर ठरलेला जो उपांत्य फेरीचा सामनावीर केसर, हार्दिक 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 अभिनंदन केसर याचे. त्यानंतर अंतिम सामन्याचा सामनावीर म्हणजेच प्रतीक, याला देखील आम्ही वर आमंत्रित करतो. प्रतीक याला देखील श्री मोटर्सचे श्रीकांत आपटीकर आणि कुश आपटीकर यांच्याकडून पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येत आहे. प्रतीक यांच्यावर पुरस्कारांचा भडीमार होत आहे. चला आता मात्र आपण वळूया. मुख्य पारितोषिक प्रशांत चषक 2024 चा बेस्ट बॉलर. चला एनी गेसेस बेस्ट बॉलर. आवाज येत नाहीये. कोण आहे बेस्ट बॉलर? अजूनही आवाज येत नाहीये. तर क्रीस 11 मीरा रोड संघाचा आपण पाहिला मयूर ठरतोय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, ज्याने 7 गडी बाद घेतलेत. चला येथे व्यासपीठ देखील उभारलेलं आहे जे आपले प्रशांत चषक देण्याकरता. चला मी आमंत्रित करतो श्रीयुत उमेश चौलकर यांना. जे उत्कृष्ट गोलंदाज जी घोषणा झाली आता नावामध्ये मयूर याची निवड करण्यात आलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून माननीय श्रीयुत उमेश चौलकर साहेब यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून मयूर याची नेमणूक करण्यात आलेली आहे.
श्रीयुत उमेश चेऊलकर साहेब हे त्यांना चषक देऊन सन्मानित करतील. उत्कृष्ट गोलंदाजा करता गणलं गेलेलं आहे ते मयूर यांना त्यांची घोषणा झालेली आहे. उमेश चेऊलकर त्यांना हा चषक देऊन सन्मानित करतील. उत्कृष्ट गोलंदाजाचं जा पुरस्कार पटकावलेल्या मयूर यांचे हार्दिक अभिनंदन. त्यानंतर मी आमंत्रित करतो माननीय श्रीयुत किशोर गायकवाड साहेब यांना. माननीय श्रीयुत किशोर गायकवाड साहेबांना येथे व्यासपीठावर मी आमंत्रित करतो. त्यानंतरचा होणारा किशोर गायकवाड साहेब यांना मी विनंती करतो. यानंतरचा जो बेस्ट बॅट्समन उत्कृष्ट फलंदाजाचा जो पुरस्कार जातोय तो आकाश गुरव याची निवड झालेली आहे. 30 चेंडूंमध्ये 77 धावा केलेल्या आहेत. त्यांनी उत्कृष्ट अशी फलंदाजी करून प्रत्येक सामन्यामध्ये त्यांच्या फलंदाजीचे त्यांनी दर्शन घडवलेले आहे. त्याबद्दल त्यांची उत्कृष्ट फलंदाज म्हणून निवड झालेली आहे. प्रशांत चषक 2024 मध्ये आणि व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत किशोर गायकवाड साहेब हे त्याला उत्कृष्ट फलंदाज चषक देऊन गौरव करण्यात येत आहे. आकाश अभिनंदन आकाश याचं. चला आकाशसाठी टाळ्यांचा गजर होत नाहीये प्लीज. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. प्रशांत चषक 2024 बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट आकाश गुरव ठरते या स्पर्धेचा बेस्ट बॅटर. धडाकेबाज फलंदाजी पहिल्या दिवशी मात्र त्याच्या माध्यमातून झाली. त्यानंतर मी योगेश गणिगा माननीय श्रीयुत योगेश गणिगा साहेब यांना मी विनंती करतो त्यांनी या व्यासपीठावर यावे. चला आता मालिकावीर म्हणजे हा जो पूर्ण प्रशांत चषक झाला. या पूर्ण चषकामध्ये म्हणजे या स्पर्धेमध्ये पूर्ण उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली असे किशोर याला मालिकावीर म्हणून याची घोषणा झालेली आहे. दोन्ही क्षेत्रामध्ये म्हणजे गोलंदाजीमध्ये आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रामध्ये अष्टपैलू अशी कामगिरी करणारे अमरदीप संघाचे किशोर नाईक याची घोषणा झालेली आहे मालिकावीर याकरता. अर्थातच 10 गडी ज्याने बाद घेतले 37 धावा ज्याच्या फळीतून आल्या. पहिली हॅट्रिक प्रशांत चषकाची 2024 ची ज्याच्याकडून आली. किशोर ठरतोय प्रशांत चषक 2024 चा मॅन ऑफ द टुर्नामेंटचा मानकरी. अमरदीप संघ आवाज येत नाहीये. जोरदार टाळे एकदा होऊन जाऊ द्या किशोर साठी. आता मी विनंती करतो व्यासपीठावर उपस्थित माननीय सौ प्राजक्ता सावंत विश्वासराव माजी नगरसेविका आणि नक्कीच अमरदीप या संघाला मान मिळालेला आहे या तृतीय पारितोषिकाचा आणि तो मान त्यांना मिळणार आहे. माननीय सौ प्राजक्ता सावंत विश्वासराव यांच्याकडून तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरलेले आहेत. अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केली या पूर्ण संघाने आणि इंटर मधून विजय संपादन करून त्यांनी तृतीय पारितोषिकावर आपलं नाव कोरलेला असा हा संघ म्हणजेच अमरदीपचा संघ आणि पाठबळ त्यांच्या सर्वांचा आहे. त्यांचे चाहते इकडे चाहता वर्ग देखील आहे. सगळे फोटो काढण्यासाठी देखील सज्ज झालेले आहे. संदीप मूल्य या संघाचे कर्णधार तृतीय पारितोषिकाचे मानकरी ठरलेले आहेत. अमरदीप 11 चला पूर्ण टीम ने ऐसे प्लीज करण्यात येत आहे प्राजक्त सावंत विश्वासराव यांच्याकडून. चला तुम्ही पण येऊ शकता. चला चला पूर्ण टीम ने ऐसे प्लीज. पूर्ण टीम ने ऐसे प्लीज प्लीज. टीम पूर्ण संघांना मी आमंत्रित करतो ते. पूर्ण टीम ने ऐसे आवाज येत नाहीये. पुन्हा एकदा अमरदीप संघाचा आणि षडचित्र मात्र आपण पाहतोय कॅमेऱ्यामध्ये कैद केली जात आहेत.
तिसऱ्या क्रमांकाचा संघ मात्र ठरतोय प्रशांत चषक 2024 अमरदीप 11. काय खेळी मात्र या संघाने केली आहे. संपूर्ण स्पर्धेला एन्जॉय केलाय अमरदीप संघाने. त्यानंतर मी आमंत्रित करतो माननीय निशा परुळेकर मॅडम यांना. त्यांनी आता या द्वितीय पारितोषिकाचे जे मानकरी ठरलेले आहेत, म्हणजे निकाल तर लागलेलाच रुही 11 द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरलेले आहेत प्रशांत चषक 2024 चे. त्याकरता मी येथे आमंत्रित करतो माननीय निशा परुळेकर मॅडम यांना व्यासपीठावर यावे आणि हार्दिक 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 अभिनंदन. हे रुही 11 या संघाचे, त्या संघाच्या देखील सर्व खेळाडूंना मी विनंती करतो त्यांनी देखील हे चषकासाठी हे जे व्यासपीठ उभारलं आहे, जे चषक देताना त्या व्यासपीठाजवळ यावे. रुही 11. चला रुही 11 रॉयल चेंबूर प्लीज थोडंसं लवकर यायचं. घनश्याम टीम या टीमचं सुद्धा संपूर्ण अप्रतिम प्रदर्शन राहिलं या स्पर्धेमध्ये. पहिल्या दिवशी घनश्यामच्या जोरावरती अर्थातच आणि आकाश या फलंदाजीच्या जोरावरती संघ क्वालिफाय झाला आणि आज सुद्धा मेगा फिनालेमध्ये बॉलआउट मध्ये आलाय. पूर्ण टीमने सोबत यायचंय. माझ्या मध्ये थोडीशी ओळख देताना म्हणजे जे तुम्हाला पुरस्कार देत आहेत ज्या निशा परुळेकर मॅडम या देखील एकेकाळी चेंबूरच्या स्थायिक होत्या आणि त्यांनीच मला मागाशी जाताना ओळख करून दिली की शाळेतली मुलं आहेत, ही ओळख देखील त्यांनी करून दिली. आणि त्यांनाच आता पुरस्कार देताना निशा परुळेकर मॅडम रुही 11 चेंबूरच्या संघाला त्यांच्याच स्कूलमधले सर्व हे खेळाडू तयार झालेले आणि यावेळी आज पुरस्कार त्यांचा स्वीकार करतायत. प्रशांत चषक 2024 मध्ये द्वितीय पारितोषिकाचे मानकरी ठरलेले आहेत ते रुही 11 चेंबूर. चला घनश्याम 2 मिनिट थांबायचंय. घनश्याम 2 मिनिट थांबायचं प्लीज. घनश्यामला आपण पाहतोय मागच्या अनेक वर्ष घनश्यामने क्रिकेटची सेवा केली आहे आणि आज मात्र प्रशांत चषक 2024 पुन्हा एकदा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आयोजन नियोजनाबद्दल काय म्हणशील. नक्कीच आयोजन तर म्हणजे अप्रतिमच असतं. म्हणजे की जसे आता फटाकडे वाजत आहेत ते नेहमीच याचं खास आकर्षण असतं फायनलच्या नंतर. आणि आता अजून काय सांगणार म्हणजे ज्या पद्धतीचं आता आयोजन आहे त्याच्या असंच पुढे कंटिन्यू करतील अशी अपेक्षा. आणि आता फिनालेचे रिलेटेड एक क्वेश्चन असेल, काय वाटतं कुठे कमी पडला संघ तुझा. शेवटच्या क्षणावरती मॅच 34 पाठलाग करायचा होता, कुठे कमी पडला असं वाटतं. ॲक्च्युली मॅच कॅज्युअली घेतल्यासारखं झालं कारण की 2 ओव्हरला स्कोर नव्हता. नंतर मग मिस फिल्डिंग झाली, मग त्याच्यानंतर मग त्यांचे स्कोर थांबला होता तर स्कोर म्हणजे तो येण्यास सुरुवात झाली. बॅटिंगच्या वेळेस पण खूप मिस्टेक झाल्या, सिंगल्स आम्ही म्हणजे कनेक्ट नाही केले. त्याच्यानंतर मग बाकी बाउंड्रीजसुद्धा आणली. ओव्हरऑल म्हणजे खेळ चांगले पण जसं मनासारखं खेळायला पाहिजे तसं नाही खेळ, त्याच्यामुळे पराभव झाला. हार्ड लक, ऑल द बेस्ट तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी. आपण वळ्या पुढच्या मुख्य पारितोषिकाकडे. व्यासपीठावर उपस्थित माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब माजी नगरसेवक यांना मी आमंत्रित करतो. म्हणजे जे प्रथम पारितोषिक प्रशांत चषकाचे मानकरी ठरलेले आहे तो ख्रिस 11 मीरा रोडचा संघ. या पूर्ण संघाला आधीच मी अभिनंदन त्यांचं केलेलं आहे आणि या ख्रिस 11 मीरा रोड या संघाने ख्रिस 11च्या पूर्ण संघाला येथे आमंत्रित केले जाते. आता माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब माजी नगरसेवक हे त्यांना या प्रशांत चषक 2024 चा चषक देऊन सन्मानित करण्यात येते. ख्रिस 11 मीरा रोड संघ सन्मानित करतील माननीय श्रीयुत योगेश भोईर साहेब माजी नगरसेवक आणि मानकरी ठरलेला संघ म्हणजे ख्रिस 11 मीरा रोडचा संघ. चला आपण पाहतोय प्रशांत चषक 2024च्या टायटल वरती मात्र नाव कोरलं जात आहे अर्थातच ख्रिस 11 मीरा रोड. आणि अर्थातच ही मात्र खरी श्रद्धांजली आपल्या दोन्ही मित्रांना आहे. प्रशांत कांबळे असतील, दत्ता पाटील असतील,
सिंग साहेब असतील यांना असली श्रद्धांजली मात्र आपण पाहतोय प्रशांत चषक 2024च्या या बक्षीस समारंभाच्या माध्यमातून आहे. चला रोनक फक्त थांबायचं कर्णधार कॅप्टन थांबायचं आपण. मान्यवरांना विनंती करेल की आपण स्थानपन्न व्हायचे. चेक चला आता मात्र प्रशांत चषक 2024 ही स्पर्धा इथेच थांबली असं आपण जाहीर करूयात. जोश, उत्साह आणि उमंग. धन्यवाद. आहे की प्रशांत चषक 2024 हे सर्व आयोजन जे केलेले आहे सर्व कार्यकर्त्यांना, प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि हे जो प्रशांत चषक 2024 या आयोजनामध्ये आम्हाला ज्या सर्वांनी मोलाचे योगदान केले या सर्वांना मी येथे आमंत्रित करतो. आमचे प्रमुख अतिथी यांना आपल्या सर्वांसोबत फोटो काढायचा आहे. चला सर्वांनी प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीच्या सर्व कार्यकर्त्यांना, प्रशांत स्पोर्ट्स अकॅडमीचा, योगेश भोईर साहेबांचा, और बहुत ही सुंदर अच्छे से सगळ्यात सुंदर प्रकारे कुठचंही गालबोट न लागता आपण जे क्रिकेट सामने आयोजित केले आणि सक्सेस केले त्याबद्दल प्रशांत स्पोर्ट्स क्लबच्या सर्व सदस्यांचे, पदाधिकाऱ्यांचे, मान्यवरांचे खूप खूप अभिनंदन. प्रशांत स्पोर्ट्स क्लब हे कांदिवली नाही मुंबईमध्ये एक नावाजलेलं क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनायझर एक क्लब आहे आणि खरोखर आम्हाला त्याचा रास्त अभिमान आहे की प्रशांत स्पोर्ट्स क्लब हे माझ्या वॉर्डमध्ये आहे, ह्याचा मला नक्कीच अभिमान आहे. खूप खूप शुभेच्छा. हॅलो अँकरिंग केल्याबद्दल चेतन बांदोडकर यांना सुंदररित्या त्यांनी अँकरिंग केलेलं आहे आणि दरवर्षी ते अँकरिंग वगैरे करतात. त्यांचंही हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप आभार. धन्यवाद बोलायची संधी दिल्याबद्दल.